नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशार याच्या पेपर 2चे आज आपण काही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहे किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे जे तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतील. आज तुमचा क्रियाशारीचा पेपर 1 झाला, तो व्यवस्थित तुम्ही सोडवला असेल, पेपर बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केला असेल, सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असतील, MCQ व्यवस्थित सोडवले असेल अशी अपेक्षा करतो आणि नक्कीच तुम्हाला पेपर चांगला गेला असेल. जर तुम्ही पेपर 1चा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच त्याचासुद्धा तुम्हाला फायदाच झाला असेल. तर आज आपण पेपर 2चे क्वेश्चन्स बघणार आहे. तर व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नीट संपूर्ण पहा, व्यवस्थित ऐका, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा. आणि व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगत असताना मी इतर व्हिडिओजचे रेफरन्स देत असतो किंवा जे आपण आधी अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक असतं. कॉमन फॉर्मॅटचे म्हणा, शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे म्हणा किंवा जे श्लोक आहेत इम्पॉर्टंट त्याचे व्हिडिओज, तर ते सुद्धा गोष्टी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. तसंच आपण व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा नोट्स अपलोड करत असतो, शॉर्ट रिव्हिजनचे, कॉमन फॉर्मॅट किंवा जे चार्ट्स असतील, टेबल्स असतील. तर जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला प्रिव्हियस मेसेज दिसत नसतील, जर आधीचे मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर दिसत नसतील, शक्यतो दिसतच नाहीत कारण ती व्हॉट्सअपची पॉलिसी आहे, तर तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता की कालचे नोट्स पाहिजेत किंवा जे अपलोडेड नोट्स आहेत ते आम्हाला पाहिजेत, तर तुम्हाला ते नोट्स मिळून जातील. तर पाहूयात क्रियाशारीर पेपर 2चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. तर पहिला MCQ तुम्हाला धातू आणि पहिले जे 4 धातू आहेत त्यावर विचारू शकतात. तर त्यामध्ये धातू पोषण न्याय एकदा सर्व बघून घ्या, कोणत्या न्यायामध्ये काय कशाचे कंपॅरिझन करून वर्णन सांगितलेलं आहे ते बघून घ्या. धातू उपधातूचा डिफरन्स काय आहे ते बघून घ्या. त्यानंतर मेदधातूमध्ये जे स्थौल्य आणि कार्श येतं ते एकदा शॉर्टमध्ये बघून घ्या. नेक्स्ट तुम्हाला आता असं कोणी सांगू शकत नाही की तुम्हाला रसच येईल. आता तुम्हाला मी सांगितलं की रस धातू येईल आणि पेपरमध्ये दुसरा धातू आला की तुम्ही म्हणणार की आम्ही रस सांगितला होता. तर मग त्यासाठी काय करायचं, जसं मी तुम्हाला पेपर 1साठी सांगितलं होतं की दोष हा स्कोरिंग पॉईंट असेल किंवा स्कोरिंग टॉपिक असेल पेपर 1मध्ये, त्या पद्धतीने पेपर 2मध्ये तुम्हाला धातू हा स्कोरिंग टॉपिक असणार आहे, कारण तो तुम्हाला पेपरमध्ये 25 ते 30 मार्क देऊन जाणार आहे. पूर्ण धातू 7 ते 8 धातू जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केले, ओज व्यवस्थित स्टडी केलं तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये 25 ते 30 मार्कांचा फायदा तिथे होणार आहे. आणि काही अवघड नाही आहे, तुम्ही ते सर्व पॉईंट्स कव्हर करू शकता. कॉमन पॉईंट्स आहेत सगळ्या दोषांचे, ओजाचे, ते तुम्ही एकदा जर सिक्वेन्सनी चार्ट वगैरे बनवला तर तुम्हाला नक्कीच ते व्यवस्थित समजून येतील. आणि तसं आपण आपल्या ग्रुपवर सुद्धा अपलोड करणार आहेत, जे पॉईंट्स असतील सेपरेटली प्रत्येक कॉमन सर्व गोष्टी त्यामध्ये कव्हर होतील. तर त्यासाठी ॲडवाईस असाच राहील की तुम्ही सर्व धातू कव्हरच करा. असं कोणाच्यावर अवलंबून राहू नका की ह्यांनी सांगितलं रक्त धातू पेपरमध्ये येईल म्हणून मी रक्त करून गेलो आणि आला दुसरा धातू मग कन्फ्यूज झाला. त्यापेक्षा सेफ साईड म्हणून सर्व धातू व्यवस्थित शॉर्टमध्ये करून जा, त्यापैकी जो येईल. आणि आपण धातूंचा कॉमन फॉर्मॅटचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल. त्यानंतर शुद्ध रक्ताची लक्षणं एकदा बघून घ्या. रसरक्तावर प्रश्न जास्त विचारण्याचे चान्सेस आहेत. जर रसरक्त LAQमध्ये विचारला तर दुसरं म्हणजे शुक्र म्हणा किंवा मेद धातू म्हणा तुम्हाला SAQमध्ये विचारतील. तर असे करून तुम्हाला क्वेश्चन्स कव्हर केले जातात. त्यानंतर सेकंड SAQसाठी तुम्हाला अस्थि, मज्जा, शुक्र, ओज हे धातू कव्हर करायचे आहेत. शुक्र करून जास्त करून व्यवस्थित लक्ष द्या आणि आश्रय भाव एकदा बघून घ्या. नेक्स्ट तुम्हाला उपधातूमध्ये स्तन्य आर्तवर प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर मलामध्ये त्याची व्याख्या, उत्पत्ती, प्रमाण, स्थान आणि मलाचे पुरेश वेद, त्याचे वृद्धिक्षय लक्षणं. त्यानंतर इंद्रिय विज्ञान, आत्मावर तुम्हाला पदार्थ विज्ञान, आत्मा, निद्रा, स्वप्न. आत्मामध्ये तुम्ही ह्याचं पदार्थ विज्ञानचं जरी आन्सर लिहिलं तरी चालेल आणि थोडंफार एक्स्ट्रा काय कंटेंट आहे ते बघून घ्या. त्यानंतर निद्रा आणि स्वप्नामध्ये त्याचे प्रकार आणि महत्त्व बऱ्याचदा PYQमध्ये विचारलेले आहेत, तर ते व्यवस्थित करून जा. नेक्स्ट मॉडर्नचा SAQ असतो, त्यामध्ये इरिथ्रोपोएसिस किंवा मग HB ब्लड कंपोजिशन एकदा बघून जा. खूप शॉर्ट कंटेंट आहे, त्यामध्ये फक्त कंपोजिशन लिहायचं आवश्यकता असते. त्यानंतर कार्डियक सायकलवर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, त्यामधल्या स्टेजेस वगैरे. इम्युनिटीवर जर प्रश्न विचारायचं झालं तर त्यामध्ये डिफिनेशन, त्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन, जे वेगवेगळ्या टाईप्स आहेत त्याचा चार्ट आला पाहिजे. प्रत्येक इम्युनिटीबद्दल थोडंफार तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. LAQला सुद्धा अशाच प्रकारे इम्युनिटी विचारली जाते. त्यानंतर ॲडिपोस टिश्यू शक्यतो प्रश्न विचारत नाहीत, जर विचारलं तर त्यामध्ये स्वेट ग्लँड किंवा स्किन किंवा सिबॅसियस ग्लँडचे लेयर्स आणि फंक्शन्स विचारतात. तर ते एकदा 3 टॉपिक्स व्यवस्थित करून जा, त्याचेसुद्धा नोट्स आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. त्यानंतर मसल फिजिओलॉजीवर चान्सेस जास्त आहेत, 80% चान्सेस मसल फिजिओलॉजीचे आहेत आणि 10-20% चान्सेस ॲडिपोस टिश्यूवर विचारण्याचे आहेत. तर मसल फिजिओलॉजी व्यवस्थित बघून जा. त्यानंतर पाथवे, आता जे तुम्हाला पाथवे सांगितले त्यामध्ये ऑडिटरी आणि व्हिज्युअल पाथवे खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. जास्त करून हे 2 पाथवे व्यवस्थित करून जा. त्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिस किंवा oogenesisची जी प्रोसेस आहे ती SAQमध्ये बऱ्याचदा विचारतात आणि मेन्स्ट्रुअल सायकल पण एकदा बघून जा. स्लीप अँड ड्रीम्सवरती शक्यतो खूप कमी वेळा पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे.
तरी पण तो एकदा कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या आणि एकदा थोडंफार त्याच्याबद्दल वाचून जा. नेक्स्ट तुम्हाला लास्ट SAQ एक्सक्रिशन, सेपरेट एक्सक्रिशन या टॉपिकवरती विचारला जातो. तर एक्सक्रिशनमध्ये तुम्हाला किडनीचं फंक्शन व्यवस्थित आलं पाहिजे. त्यानंतर युरिन फॉर्मेशन, त्याच्या काय स्टेप्स आहेत, स्टेजेस आहेत ते एकदा बघून घ्या. डिफिकेशन रिफ्लेक्स, त्याची डायग्रॅम आणि मिक्च्युरेशन एकदा बघून जा. तर हे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत जे SAQला बऱ्याचदा विचारलेले आहेत आणि एक्सक्रिशनवर सेपरेट SAQ असल्याने तो जर टॉपिक तुम्ही सर्व कव्हर केला तर नक्कीच तुमचे तिथे 5 मार्क कन्फर्म होऊन जातील. त्यानंतर हे झाले SAQचे प्रश्न. नेक्स्ट आपण लॉंग आन्सर क्वेश्चन जर बघायला गेलं तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच सांगितलं आहे की पेपर 2मध्ये तुम्हाला धातू महत्त्वाचे आहेत, खूप गरजेचे आहेत. तुम्हाला 25 ते 30 मार्क ते पेपरमध्ये देऊन जाणार आहेत आणि नक्कीच हे तुम्हाला पेपर झाल्यावर जाणवेल. तर धातूसाठी तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एकतर जो आपण कॉमन व्हिडिओ टाकलेला आहे कॉमन फॉर्मॅटचा तो बघा. त्यासोबतच मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर शॉर्ट सगळं म्हणजे प्रत्येक धातू सगळे धातू एकत्रित, त्याचं अंजली प्रमाण, त्याचे एकत्रित श्लोक असं सेपरेट देणार आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर तो सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला मेसेज दिसत नसतील तर तुम्ही पर्सनली नोट्स म्हणून मेसेज करू शकता, तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील. तर त्यासाठी सर्व धातू व्यवस्थित आज काय करा, पूर्ण धातू कवर करा. सर्व धातूंमध्ये जे पॉईंट गरजेचे आहेत, श्लोक जिथे तुम्ही पाठ केलेत ते रिवाईज करा. तर त्या पद्धतीने त्याची निरुक्ती, पर्याय, उत्पत्ती, मूलस्थान, वृद्धी, क्षय, प्रमाण, विकार, सारता हे पॉईंट्स व्यवस्थित कवर करा. शक्यतो तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक धातू विचारत नाहीत, त्याचे काही स्पेसिफिक पॉईंट्स विचारतात, तेवढं तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं गरजेचं असतं. चुकून तुम्हाला विचारलं की रक्तधातू सविस्तर वर्णन करा तर हे सर्व पॉईंट्स त्यामध्ये आले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला असे 2 LAQ विचारतात 4-4 धातूवर. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो की धातू व्यवस्थित कवरच करा. त्यावर अवलंबून राहू नका की ह्या क्रिएटरने असं सांगितलं किंवा अशा ह्यांनी असं सांगितलं आहे, त्याच्यावर अवलंबून राहू नका. सेफ साईडला तुम्ही सर्व धातू व्यवस्थित सर्व पॉईंट्स बऱ्यापैकी कवर करा. शॉर्टमध्ये का असताना पण सर्व पॉईंट्स कवर करा. त्यानंतर उपधातू, मल, इंद्रिय, मानस ह्यावर सुद्धा एक LAQ विचारतात. त्यानंतर इम्युनिटी, तर ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की त्याची डेफिनेशन, क्लासिफिकेशन, त्याचा चार्ट, त्याच्यानंतर एखादी B सेल इम्युनिटी किंवा T सेल तर हे विचारू शकतात. किंवा मग तुम्हाला कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवरती LAQ विचारतील. आणि ब्लड ग्रुप, त्यामध्ये ABO ग्रुपिंग, RH ग्रुपिंग किंवा मग RH इनकम्पॅटिबिलिटी हे जे टॉपिक्स आहेत स्पेसिफिकली तर ते सुद्धा व्यवस्थित करून जा. LAQला नाही विचारलं तर कमीत कमी SAQला तुम्हाला नक्कीच विचारतील, कारण SAQचे टॉपिक आहेत ते प्रॉपर ब्लड ग्रुप आणि RH इनकम्पॅटिबिलिटी ते व्यवस्थित करून जा. तर हे होते क्रियाशारीर पेपर 2चे काही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे बऱ्यापैकी वेळेस PYQजमध्ये आलेले आहेत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर हे व्यवस्थित स्टडी करा. यापैकी जर कोणते क्वेश्चन्स तुमचे करायचे राहून गेले असतील, चुकून स्किप झाले असतील तर ते सुद्धा एकदा बघून घ्या. त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा. धातूकडे विशेष लक्ष द्या आणि इतर जे मॉडर्नचे पॉईंट्स आहेत ते एकदा बघून घ्या. आणि जर तुम्हाला एक दिवस आधीचे जे इम्पॉर्टंट नोट्स असतील, शॉर्ट नोट्स असतील किंवा जे टेबल्स असतील ते जर तुम्हाला हवे असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला सर्व नोट्स मिळून जातील. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. क्रियाशारीर पेपर 2 हा तुमचा लास्ट पेपर आहे. व्यवस्थित स्टडी करा. ह्याच्यानंतर तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम्स असतील, नंतर तुम्हाला सुट्ट्याच असणार आहे. तर आजचे 1 आणि 2 उद्याचा दिवस तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. नक्कीच तुम्हाला पेपर हा लास्टचा पेपरसुद्धा सोपा जाणार आहे. आयुर्वेदा इसेन्स नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या शेवटच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण भेटूया पुन्हा लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा इसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.